नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. आरोग्याची वारी पंढरीच्या दारी उपक्रमाचा 1.25 लाख वारकऱ्यांनी घेतला लाभ. आरोग्य उपसंचालक डॉक्टर राधाकिशन पवारांची माहिती. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या प्रयत्नांना आले यश. कार्तिकी वारीला मिळाले स्वच्छतेचे स्वरूप. वारकऱ्यांनी व्यक्त केले समाधान. पोलीस आयुक्त राजेंद्र मानेंनी केली स्मार्ट सिटीच्या कमांड अँड कंट्रोल सेंटरची पाहणी. नव्या यंत्रणेच्या माध्यमातून सुरक्षा व्यवस्था मजबूत होण्याचा व्यक्त केला विश्वास. आणि रविवारी कृतिका नक्षत्र आणि कार्तिक शुद्ध पौर्णिमेचा योग आला जुळून. वर्षातून एकदाच घडणाऱ्या श्री कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा लाभ घेण्याचे केले आवाहन. कार्तिकी वारीत 1,25,000 भाविकांनी मोफत आरोग्य सुविधाचा लाभ घेतल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार यांनी दिली आहे. कार्तिकी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपुरात आलेल्या वारकरी भाविकांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात, तसेच 65 एकर येथील महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून तपासण्या व उपचार उपलब्ध व्हावेत, यासाठी आरोग्य विभागाकडून आरोग्याची वारी पंढरीच्या दारी हा उपक्रम राबवण्यात आला. या माध्यमातून वारी कालावधीत शहरात विविध ठिकाणी तसेच महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून 1,25,052 वारकरी भाविकांनी मोफत आरोग्य सुविधा देण्यात आल्या असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक राधाकिशन पवार यांनी दिली. कार्तिकी वारी 2023 साठी आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून वारी कालावधीत आरोग्य विभागामार्फत शहरात विविध ठिकाणी मोफत आरोग्य विषयक सेवा पुरवण्यात आल्या. तसेच 65 एकर येथे 22 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत 65 एकर येथे महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून 70,802 तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना 7,444, शहरातील 11 औषध उपचार केंद्राच्या माध्यमातून 5,561, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून 2,366, उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून 5,545, आरोग्य दूतांकडून 18,801 तसेच 108 रुग्णवाहिका यांच्या माध्यमातून 2,861 वारकरी भाविकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. कार्तिकी वारी महाआरोग्य शिबिरामध्ये 22 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत वारकरी भाविकांना मोफत व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी उच्च तज्ञ डॉक्टर्स, विविध विभागातील मोठमोठ्या रुग्णालयातील तज्ञ डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ, आरोग्य विभागामार्फत 1,992 व भैरवनाथ शुगर्स व जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ यांच्याकडून 1,000 असे 2,992 अधिकारी कर्मचारी उपलब्ध करण्यात आले होते. या महाशिबिरातून नेत्रविकार, हृदयरोग, किडनी, पोटाचे, त्वचेचे विकार, दंतरोग, संसर्गजन्य रोग, कॅन्सर यासारख्या रोगांवर मोफत उपचार करण्यात आले. तसेच ज्या वारकऱ्यांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे त्यांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. नेत्र विभागामार्फत 18,637 जणांची तपासणी करण्यात आली असून 15,496 जणांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले असल्याचे आरोग्य उपसंचालक डॉक्टर पवार यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या प्रयत्नातून जिल्हा प्रशासन आणि मंदिर समितीने कार्तिकी वारीला स्वच्छतेचे स्वरूप मिळवून दिल्याचे दृश्य पाहायला मिळाले. कार्तिकी शुद्ध एकादशी 23 नोव्हेंबर 2023 रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक शासकीय महापूजा केली. 14 नोव्हेंबर 2023 पासून 27 नोव्हेंबर 2023 पर्यंत किमान 7 ते 10 लाख भाविक पंढरपूर शहरात येणार असल्याने त्या पद्धतीने जिल्हा प्रशासन व मंदिर समितीच्या वतीने भाविकांना अन्य सोयी सुविधांबरोबरच स्वच्छतेला अधिक प्राधान्य देऊन त्या पद्धतीने उपाययोजना केल्या होत्या. माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांना दर्जेदार स्वच्छतेच्या सुविधा देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. जिल्हा प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सुरुवातीपासूनच पंढरपूर शहर यात्रा कालावधीत स्वच्छ राहावे यासाठी स्थानिक प्रशासन व मंदिर समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. सर्व स्थानिक शासकीय यंत्रणा व मंदिर समिती यांची वेळोवेळी संयुक्त बैठका घेऊन मार्गदर्शन केले. स्वच्छतेसाठी आवश्यक ते बदल घडवून आणले. यात्रा कालावधीत येथे येणाऱ्या वारकरी भाविकांना
सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्याप्रमाणेच शहराची स्वच्छता सर्वात महत्त्वाची असून शहर स्वच्छ राहिले तर साथीचे आजार पसरणार नाहीत. याबाबत सर्व यंत्रणांना सूचित करून त्या अनुषंगाने पंढरपूर शहरात ज्या ठिकाणी भाविकांची जास्त गर्दी राहील त्या ठिकाणी स्वच्छता कशा पद्धतीने राहील याबाबत नियोजन केले. अन्य ठिकाणी कचरा उचलण्यापासून कचऱ्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावण्यापर्यंत सूक्ष्म नियोजन नगरपालिका प्रशासनाने कशा पद्धतीने केले पाहिजे याविषयी निर्देशित केले. मंदिर परिसर व दर्शन रांगेमध्ये स्वच्छतेला प्राधान्य देऊन वेळोवेळी स्वच्छता करण्यासाठी मंदिर समितीच्या वतीने सफाई कर्मचारी नियुक्त करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने 65 एकर नदीपात्र वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग, दर्शनबारी, पत्राशेड, गोपाळपूर रोड, मंदिर परिसर या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असल्याने या ठिकाणी स्वच्छता अधिक चांगली कशा पद्धतीने राहील याबाबत नगर परिषद व मंदिर समितीला काटेकोरपणे नियोजन करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शेकडो कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून वेळोवेळी साफसफाई करून या ठिकाणासह संपूर्ण शहरात स्वच्छता राखण्याबाबत चांगले प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे शहरात येणाऱ्या भाविकांनाही स्वच्छता पाहून एक प्रकारचे समाधान वाटल्याचे वारकऱ्यांनी सांगितले. दरम्यान जिल्हा प्रशासनाने दर्शन रांगेत होणारी घुसखोरी थांबवण्यासाठी यावर्षी चांगली उपाययोजना केली होती. दर्शन रांगेत श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी तासनतास थांबलेल्या भाविकांसमोर अन्य भाविकांनी घुसखोरी करू नये म्हणून ठिकठिकाणी डबल बॅरिकेटिंग केलेले होते. अशा ठिकाणी पोलिसांसोबतच मंदिर प्रशासनाचे कर्मचारी नियुक्त केले होते, जे पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होते. त्यामुळे यावर्षीच्या कार्तिकी यात्रेत कुठेही दर्शन रांगेत घुसखोरी झालेली नाही. दर्शनासाठी लागणारा कालावधीही यामुळे कमी झाला असल्याने वारकरी भाविक यांच्याकडून समाधान व्यक्त होत आहे. त्याप्रमाणे यावर्षी प्रथमच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी खूप वेळ भाविकांना थांबावे लागत असल्याने मंदिर ते पत्राशेड, गोपाळपूर या दर्शन रांगेत 4 ठिकाणी विसावा केंद्र निर्माण केले होते. त्यामुळे भाविकांना थकवा आल्यास ते या विसावा केंद्रात आराम करत होते. दर्शन रांगेतील या सुविधांमुळे तासनतास दर्शनासाठी थांबावे लागले असले तरी विसावा केंद्रामुळे त्यांचा थकवा निघून जात होता. दर्शन रांगेतील विसावा केंद्र ही संकल्पना भाविकांसाठी खूपच लाभदायी ठरलेली दिसून येत आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कमांड अँड कंट्रोल सेंटर इंद्रभवन इमारतीची पाहणी पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी करत या यंत्रणेच्या माध्यमातून सुरक्षा व्यवस्था व्यवस्थित होईल असा विश्वास व्यक्त केला. सोलापूर महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कमांड अँड कंट्रोल सेंटर इंद्रभवन इमारतीची पाहणी पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे, पोलीस उपायुक्त अजित बोराडे, संगणक विभाग प्रमुख स्नेहल चपळगावकर, सहाय्यक अभियंता किशोर सातपुते, मतीन सय्यद, उमर बागवान आदी मान्यवर उपस्थित होते. शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर देखरेख व नियंत्रण करण्याकामी केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी अशा इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या अंमलबजावणी करण्याकरता नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असून त्यामध्ये पोलिसांकडील आवश्यक त्या सुविधांचे एकत्रीकरण करण्यात येत आहे. तसेच शहरातील सुरक्षा व्यवस्था अबाधित राखण्याकामी शहरातील 130 ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आलेले आहेत. त्या संदर्भात व इतरही माहिती पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी घेतली. महापालिकेचे आयुक्त शीतल तेलीउगले यांनी कमांड अँड कंट्रोल सेंटर या संदर्भात पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांच्याशी शहरातील सुरक्षा व्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप आदी मान्यवर उपस्थित होते. डफरी चौकातला सिग्नल चालू केलं ते 1.5 तासानंतर बंद करतो असं होतं. कॅमेऱ्यावरती आपले व्हिडिओ एनालिटिक्स सिटीमध्ये टोटल आपले 331 कॅमेरे आहेत. त्यापैकी 100 कॅमेऱ्यावरती आपण त्यामध्ये 130 लोकेशनला म्हणजे 300 100 कॅमेऱ्यावर काय व्हिडिओ एनालिटिक्स त्यामध्ये काय काय त्यामध्ये डिटेक्शन आला, रॉंग डिटेक्शन आलं, 7 to 9 टाइप्स ऑफ एनालिटिक्स. रॉंग डिटेक्शन जे आहे ते आपण पाहून ठरवायचं की ऑटोमॅटिक सहाय्यक आयुक्तांची रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी असे आदेश शासनाच्या नगर विकास विभागाने महापालिकेला दिले आहेत. महापालिकेच्या आस्थापनेवरील येथीलच स्थानिक अधिकारी कर्मचाऱ्यांमधून भरण्यात येणारी स्थानिक सहाय्यक आयुक्तांची रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी असे आदेश शासनाच्या नगरविकास विभागाने महापालिकेला दिले आहे. लवकरच ही प्रक्रिया पार पाडली जाऊन महापालिकेत स्थानिक सहाय्यक आयुक्त या पदांवरील नियुक्त्या करण्यात येणार आहेत.
सोलापूर महापालिकेच्या आस्थापनेवर महत्त्वाची अनेक पदे रिक्त असल्याची मागणी होत होती. महापालिकेत शासन नियमानुसार स्थानिक पदांपैकी अतिरिक्त आयुक्त हे एक पद भरण्यात आले. मात्र महापालिकेतूनच स्थानिक सहाय्यक आयुक्त पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असल्याने पात्र कर्मचाऱ्यांमधून प्रतीक्षा होती. आकृतीबंधानुसार महापालिकेतील इतर पदांबरोबरच 8 विभागीय अधिकारी, झोन अधिकारी आणि 4 प्रशासकीय अधिकारी असे एकूण सहाय्यक आयुक्त आणि त्या दर्जाच्या 12 जागा रिक्त आहेत. नुकतेच शासनाने सहाय्यक आयुक्त या पदाचा एक अधिकारी महापालिकेकडे पाठवला आहे. रिक्त असलेल्या या 12 जागांमध्ये 6 जागा शासनाच्या प्रतिनियुक्तीवर भरण्यात येतात आणि 6 जागा या महापालिकेच्या आस्थापनेवरील स्थानिक जागांमधून भरल्या जातात. महापालिका प्रशासनाकडून रिक्त पदे भरण्याबाबत तत्कालीन आयुक्तांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. स्थानिक सहाय्यक आयुक्तांसह शासनाकडून आलेले सहाय्यक आयुक्त यांची पदे भरण्यात आली होती. यानंतर मात्र स्थानिक सहाय्यक आयुक्त म्हणून पदावरील अधिकारी निवृत्त झाल्याने तर इतर सहाय्यक आयुक्त यांच्या बदल्या झाल्यानंतर ही पदे अद्यापही रिक्त आहेत. शासनाकडे निधीसाठी झटणाऱ्या महापालिका प्रशासनाने मात्र महापालिकेचे कामकाज सुरळीत होण्यासाठी रिक्त पदांवरच्या मागणीसाठी पाठपुरावा केला. महापालिकेच्या धर्मवीर शहर व हद्दवाढ कर्मचारी संघटनेच्या वतीने पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने गत महिन्यात मुख्यमंत्री आणि राज्याच्या नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांची भेट घेऊन सोलापूर महापालिकेकडील सहाय्यक आयुक्त पदाची रिक्त पदे भरण्यासंदर्भात निवेदनाद्वारे मागणी केली होती. मंजूर आकृतीबंधानुसार त्यामध्ये सहाय्यक आयुक्तांची 12 पदे शासनाने मंजूर केली आहेत. महापालिका सेवा नियम 2022 यास शासनाने 15 डिसेंबर 2022 रोजी मान्यता प्रदान केली आहे. आकृतीबंधानुसार सहाय्यक आयुक्तांची 50% पदे शासनाकडून तर 50% पदे महापालिकेतील पात्र अधिकारी कर्मचाऱ्यांमधून अधिनियमातील तरतुदीनुसार भरावी लागणार असल्याने तातडीने याबाबत कार्यवाही करण्याचे सोलापूर महापालिका आयुक्तांना आदेश देण्यात येऊन कार्यवाहीचा अहवाल मागून घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रधान सचिवांना दिले होते. यानंतर शासनाच्या नगरविकास विभागातील कार्यसन अधिकारी वीणा धाईंजे यांनी महापालिका आयुक्तांना प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने पोटफाडी चौक ते पाथरूड चौक या रस्त्यावर कारवाई केली. यामध्ये 2 4-चाकी फळाच्या गाड्या आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे. महापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने पाथरूड चौक ते पोटफाडी चौक या रस्त्यावर अतिक्रमण केलेले 4 चाकी 2 फळांच्या गाड्या आणि मॅटचे साहित्य जप्त करण्यात आले. गुरुवारी मर्याई चौक येथे तर बुधवारी विजयपूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करून पदपथांवर अतिक्रमण केलेले फळ विक्रेते आणि अन्य साहित्य विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. सोलापुरातील एका महिलेने विजयपूर रस्त्यावर अतिक्रमण आणि अर्वाच्य भाषा वापर करणाऱ्या विक्रेत्याविरुद्ध एक व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित केला होता. त्याची दखल घेऊन विजयपूर रस्त्यावर कारवाई करण्यात आल्याचेही बनसोडे यांनी सांगितले. कारवाईमध्ये सातत्य राहणार असून शहरातील विक्रेत्यांनी नियमात राहून व्यवसाय करावेत असे आवाहन विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी केले आहे. श्री व्यंकटेश्वर देवस्थानमध्ये ब्रह्मोत्सवात शनिवारी सकाळी होम हवन आराधना करून भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. शहरातील श्री व्यंकटेश्वर देवस्थानमध्ये ब्रह्मोत्सवाचा उत्साह दिसून येत आहे. मंदिरात शनिवारी सकाळी पुरोहितांच्या मंत्रघोषात चक्रस्नान, चातुर्मेर्य होम हवन, आराधना आदींसह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले.
अनुसूचित जातीच्या 75 उमेदवारांना सोलापूर विद्यापीठात मोफत मार्गदर्शनसह दरमहा 6,000 रुपये विद्यावेतन बार्टीकडून अदा केले जाणार आहे. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला असून या अंतर्गत आता विद्यापीठात बार्टीचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू झाल्याची माहिती कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांनी दिली. अनुसूचित जातीच्या उमेदवारांना बँक, रेल्वे, LIC व तत्सम स्पर्धा परीक्षेच्या निशुल्क पूर्व प्रशिक्षणाकरता एक स्वतंत्र केंद्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सुरू करण्यासाठीच्या सामंजस्य करारावर बार्टीचे महासंचालक सुनील वारे आणि विद्यापीठाच्या कुलसचिव योगिनी घारे यांच्या स्वाक्षऱ्या झाल्या. यावेळी बार्टीच्या स्नेहल भोसले, आरती भोसले उपस्थित होत्या. सदर परीक्षा केंद्र व प्रशिक्षणामुळे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी बनून बँक, रेल्वे आदी प्रशासकीय सेवेत जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील बार्टीच्या या प्रशिक्षण केंद्रात एकूण 75 उमेदवारांना मोफत मार्गदर्शन मिळणार आहे. 6 महिने कालावधी असलेल्या या बॅचमध्ये तज्ज्ञांकडून उमेदवारांना मार्गदर्शन केले जाणार आहे. 75% पेक्षा जास्त उपस्थिती नोंदवलेल्या विद्यार्थ्यांना दरमहा 6,000 रुपये विद्यावेतन बार्टीकडून अदा केले जाणार आहे. यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे अनुसूचित जाती प्रवर्गातील जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांनी विद्यापीठात तात्काळ अर्ज करावे व काही अडचण असल्यास बार्टी केंद्र समन्वयक डॉक्टर विकास कडू 8788 68 60 19 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन कुलसचिव योगिनी घारे यांनी केले आहे. वर्षातून एकदा घडून येणारा कार्तिक स्वामींचे दर्शन योग रविवारी दुपारपासून सोमवारपर्यंत सुरू राहणार असून भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कार्तिक शुद्ध पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्र यांचा संगम यंदाच्या वर्षी होणार असल्याने भाविकांना यावर्षी कार्तिक स्वामींचे दर्शन लाभणार आहे. सदरचा योग हा कृतिका नक्षत्र आणि पौर्णिमा यांच्या एकत्रित संयोगामुळे होत असतो. दरवर्षी कृतिका नक्षत्र येईलच असे सांगता येत नाही, परंतु काही वेळा कृतिका नक्षत्र आणि कार्तिक पौर्णिमा यांचा संयोग होत नाही. त्या वर्षात कार्तिक स्वामींचे दर्शन योग घडत नाही. मात्र यंदाच्या वर्षी हा योग जुळून आल्याने भाविकांनी रविवारी दुपारी 4 वाजल्यापासून सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत वर्षातून एकदा घडणाऱ्या कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री व्यंकटेश्वर देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी गटनेते किसन जाधव यांच्या स्नेहभोजनाला आजी माजी आमदारांसह राजकीय नेत्यांची मांदियाळी दिसून आली. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी गटनेते किसन जाधव यांच्या वतीने सालाबादप्रमाणे स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. स्नेहभोजनाला आमदार यशवंत माने, माजी आमदार दिलीप माने यांच्यासह सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी उपस्थिती लावून राजकारणापलीकडे मैत्रीचे ऋणानुबंध जपले. सोलापुरातील पठाण शहावली बाबा दर्गा उरूस निमित्त किसन जाधव हे दरवर्षी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करतात. यावर्षीही तितक्याच उत्साहाने हा कार्यक्रम संपन्न झाला. ज्येष्ठ नेते लक्ष्मण मामा जाधव, माजी नगरसेवक नागेश गायकवाड, किसन जाधव यांच्यासह जाधव परिवाराने येणाऱ्या मान्यवरांचे आदरातिथ्य केले. मोहोळचे आमदार यशवंत तात्या माने, माजी आमदार दिलीप माने, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे, माजी गटनेते आनंद चंदनशिवे, माजी नगरसेवक गणेश पुजारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश नेते संतोष पवार, माजी युवक अध्यक्ष जुबेर बागवान, शरद पवार गटाचे राष्ट्रवादी युवकचे प्रदेश नेते प्रशांत बाबर, माजी नगरसेवक देवेंद्र कोठे, भाजपचे प्रकाश घोडके, महेश निकंबे, आनंद मुस्तारे, शशिकला कसपटे, इरफान शेख, राष्ट्रवादी काँग्रेस मीडिया सेलचे मिलिंद गोरे, लता फुटाणे यांच्यासह मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. आजी माजी आमदारांनी बराच वेळ एकमेकांशेजारी बसून गप्पा मारल्या.
कार्यक्रमातून जाताना यशवंत माने यांनी शरद पवार गटाचे प्रशांत बाबर यांची आवर्जून भेट घेतली, त्यांचे आपुलकीने विचारपूस केल्याचे पाहायला मिळाले. रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम संपन्न झाले. 22 नोव्हेंबर 2023 रोजी महामार्ग सुरक्षा पथक छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने व अपर पोलीस महासंचालक डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून अरविंद साळवे पोलीस अधीक्षक महामार्ग सुरक्षा विभाग मुख्यालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक स्मरण दिन 2023 जिंतूर येथे साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमास अध्यक्ष डॉक्टर अनिता जमादार, पोलीस अधीक्षक महामार्ग सुरक्षा प्रादेशिक विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. सदर कार्यक्रमात अपघातग्रस्तांसाठी कायदेशीर प्रक्रियेबाबत अॅडव्होकेट रवींद्र गोरे यांनी अपघात झाल्यानंतर क्लेम दाखल करतेवेळी चुकीचे कागदपत्र जोडण्याचे परिणाम, अज्ञात वाहनाचा शोध घेणे, इन्कम टॅक्स रिटर्न्स भरणे, बँक पासबुक अपडेट करणे यावर मार्गदर्शन केले. सुकांत कुलकर्णी, असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट, कोटक लाईफ इन्शुरन्स मराठवाडा यांनी कोणताही विमा जीवन परत आणू शकत नाही, परंतु नक्कीच नातेवाईकास फायदा होईल याबाबत विम्याचे महत्त्व विशद केले. मृत्युंजय दूध यांनी हेल्मेटचे महत्त्व समजावून सांगितले. डॉक्टर अनिता जमादार यांनी वाहन ओव्हर स्पीडमध्ये विना हेल्मेट चालवू नये, अपघाताचे नियम पाळावे याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभय भास्करराव दंडगव्हाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक व कल्पना राठोड सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी केले. आभार प्रदर्शन गणेश गिरी यांनी केले. कार्यक्रमासाठी जिंतूर महामार्ग पोलीस केंद्राचे प्रभारी अधिकारी विनायक जाधव हजर होते. तसेच महामार्ग पोलीस केंद्र जिंतूर अंतर्गत नेमलेले जिंतूर तालुका येथील मृत्युंजय दूत, संतोष आंधळे, गजानन मोरे, गजानन लांडे यांनीही अपघातातील जखमी यांना योग्य ती मदत करून त्यांचे प्राण वाचवल्याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तिन्ही मृत्युंजय दूत यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. आरोग्याची वारी पंढरीच्या दारी उपक्रमाचा 1.25 वारकऱ्यांनी घेतला लाभ. आरोग्य उपसंचालक डॉक्टर राधाकिशन पवारांची माहिती. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या प्रयत्नांना आले यश. कार्तिकी वारीला मिळाले स्वच्छतेचे स्वरूप. वारकऱ्यांनी व्यक्त केले समाधान. पोलीस आयुक्त राजेंद्र मानेंनी केली स्मार्ट सिटीच्या कमांड अँड कंट्रोल सेंटरची पाहणी. नव्या यंत्रणेच्या माध्यमातून सुरक्षा व्यवस्था मजबूत होण्याचा व्यक्त केला विश्वास. आणि रविवारी कृतिका नक्षत्र आणि कार्तिक शुद्ध पौर्णिमेचा योग आला जुळून. वर्षातून एकदाच घडणाऱ्या श्री कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा लाभ घेण्याचे केले आवाहन. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.